नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. सध्या बाजारामध्ये फक्त एकच गॅरंटी आणि ती म्हणजे मोदी गॅरंटी, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे. 2024ला विरोधक पूर्ण साफ होतील असंही शिंदे म्हणाले. विरोधकांमध्ये मोदींबद्दल द्वेष आहे अशी भावना सुद्धा शिंदेंनी बोलून दाखवली. जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, आंदोलन टाळलं पाहिजे असं आवाहन सुद्धा शिंदेंनी केलंय. एकनाथ शिंदे सर आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15,000 घरांचा भूमिपूजनाचा लोकार्पणाचा सोहळा जो तो पार पडलेला आहे. सर, काय सांगाल? पंतप्रधानांनी कौतुक केलं आपलं की राज्य सरकार खूप विकासाचं काम जे आहे ते जोरात करतंय आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळतोय. काय सांगाल? खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयांचं, मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन की ज्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन करताना सांगितलं याच्या किल्ल्या चाव्या द्यायला मी येईन. एवढा विश्वास, जबरदस्त आत्मविश्वास त्यांनी दाखवला, कारण त्यांना स्वतःच्या कामावर विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी जी गॅरंटी तेव्हा दिली होती ती आता बाजारामध्ये फक्त एकच गॅरंटी चालते, मोदी गॅरंटी. आता मी डावसला पण गेलो होतो, तिकडे पण मोदी गॅरंटीच चालते. विरोधक अशी टीका करतात की आता 48 जागा महाराष्ट्रात आहेत म्हणून मोदीजी इथे येतात. पण मग विकास कामं ही निवडणुकांच्या समोर असतातच, पण कामं होऊन जर प्रचार करत असतील तर गैर आहे का यामध्ये? मग आता विरोधकांना दुसरा कामधंदा आहे का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकले. त्यांनी एक नेता तरी निवडलाय का? त्यांच्यामध्ये एकोपा आहे का? एकाचं तोंड तिकडे, दुसऱ्याचं तोंड तिकडे. हे फक्त सत्ता, फक्त एक स्वार्थासाठी मोदीजींच्या विरोधामध्ये एकत्र यायचं आणि मोदीजींना पराभूत करायचं, अशा प्रकारचं एक जेलसी, एक द्वेष निर्माण झालं. जेवढं ते द्वेष करतील तेवढे जनता मोदीजींच्या बाजूने येते. जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, त्यांना विकास करणारा माणूस पाहिजे, संकट काळात धावून येणारा माणूस पाहिजे. घरात बसून उंटावरून शेळ्या आखणारा माणूस नको असतो. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत. सर, जरांगे पाटील उद्या मुंबईला निघता आहेत, काय त्यांना आव्हान असेल शेवटचं? नाही, त्यांना तर त्यांनी जे आता बच्चू कडू आणि आमचे प्रतिनिधी तिथं त्यांना भेटायला गेलेले आहेत. आणि कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये सरकार युद्धपातळीवर काम करतं आहे. मागासवर्ग आयोग आम्ही नवीन गठीत केला आहे, त्याच्यावर जोरात काम चालू आहे. डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे. फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देणार आहोत. ओबीसीला धक्का न लावता, इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठाचं आरक्षण देतो आहे. हे शब्द आम्ही दिलेला आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनचं काम चालू आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की शेवटी सरकार सकारात्मक असताना आंदोलनच्या पावित्र्यात जाणं, मला वाटतं त्यांनी पण एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि सरकारचं काम दिसतंय तुम्हाला, अनेक लोकांच्या नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर इकडे मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेऊन आंदोलन, मला वाटतं, टाळलं पाहिजे. तर हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते म्हणतात की जरांगे पाटील यांनी आंदोलन जे आहे ते टाळावं, कारण आम्ही सर्व पद्धतीने काम करतोय, प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यामुळे एकंदरीतच जरांगे पाटील यांनी जे आंदोलन आहे ते टाळावं अशी भूमिका जी आहे ती, किंवा असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामन अभिजित पिजेसह सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर.